नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उरलेल्या चपातीपासून किंवा शिळ्या चपातीपासून एक मस्त क्रिस्पी आणि टेस्टी चाट रोटी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. शिळ्या चपातीपासून आपण चिवडा नेहमीच बनवतो. पण त्याच चपातीपासून आपण इथे मस्त रोटी चाट किंवा चपाती चाट बनवलेला आहे. ते कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर माझ्या चॅनलवरती मी भरपूर प्रमाणात शिळ्या चपातीपासून किंवा उरलेल्या चपातीपासून भरपूर रेसिपी टाकलेली आहेत. तर माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर इथे मी एक 3 ते 4 उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर या चपात्यापासून मस्त आपल्याला रोटी चाट बनवायचा आहे. तर तुम्ही रोटी चाट म्हणण्यापेक्षा चपाती चाट पण म्हणू शकता. तर या चाटसाठी आपल्याला मस्त एक बेसनच्या पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. चवीनुसार लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चमचा पांढरे तीळ, एक 2 चिमूट हिंग घालून घेतलेला आहे. आणि चाटचा प्रकार म्हटल्यानंतर चाट मसाला तर आलाच पाहिजे. तर इथे मी एक अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, 2 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक 2 चमचे इथे तेल घालून घेतलेलं आहे. तर या सगळ्या जिन्नसामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे पाणी घालत असताना थोडं-थोडं करून आपल्याला पाणी घालून आपल्याला हे छान मस्त एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार करत असताना आपल्याला एकदम पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही. तर आपल्याला हे बॅटर चपातीवरती लावून घ्यायचं आहे म्हणून अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही एकदम घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस आपण एकदम मिक्स करून घेतलेले आहेत आणि पाणी घालून आपल्याला मस्त आपलं इथे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर आपण आता जे रोटी चाटसाठी स्टफिंग लागणार आहे ते आपण एका डिशमध्ये करून घेऊया. त्यासाठी एका डिशमध्ये मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो बारीक रफली चिरून घेतलेले आहेत. बारीक चिरून घेतलेला इथे मी एक अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकून घेऊ शकता. ककडी, गाजर, पत्तागोबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या घालून घेऊ शकता. तर मीठ घालून आपल्याला हे भाज्या छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली रोटी चाट बनवण्यासाठी आपली बेसिक सगळी तयारी झालेली आहे. तर आपण लगेचच रोटी चाट बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर इथे मी एक चपाती घेतलेली आहे. तर या चपातीवरती आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे पिठाचं, ते बॅटर आपल्याला चमच्यानी या चपातीवरती घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे या चपातीवर आपल्याला हे बॅटर छान पसरवून घ्यायचं आहे. तर आपण इथे मस्त हे घट्टसर बॅटर करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चपातीच्या कडेपर्यंत आपल्याला हे बॅटर छान पसरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण चपातीच्या कडेपर्यंत आपण हे बॅटर छान पसरवून घेतलेलं आहे. तर इकडे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावरती एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तर उलथणीनं अशा पद्धतीने मी हे तेल सगळीकडेच पसरवून घेतलेलं आहे. तर इथे आपला मस्त तवा एकदम व्यवस्थित गरम झालेला आहे. तर हे चपातीला बॅटर लावलेली साईड आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आणि आपल्याला छान थोडंसं हाताने याला दाबून घ्यायचं आहे. तर हे चपाती आपल्याला या तव्यावरती घालून घेतल्यानंतर आपल्याला मंद गॅस करायचा आहे आणि आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी दुसऱ्या साईडनी पण तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे हे एकदम व्यवस्थित आपलं हे रोटी चाट लागते म्हणून दोन्ही साईडने आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे चपाती छान भाजून घ्यायचं आहे. उलटण्याने अशा पद्धतीने आपल्याला साईडच्या कडा छान मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे चपाती छान पलटवून घ्यायचं आहे. साधारणतः हे एक 2 ते 3 मिनिटं आपण इथे मंद गॅसवर आपण हे बॅटर लावलेली साईड आपण छान भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपण बॅटर लावलेली साईड छान भाजली गेलेली आहे. तर खालच्या साईडनी पण आपल्याला कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत हे चपाती छान भाजून घ्यायचं आहे.
तर इथे आलटी-पलटी करून दोन्ही साइडने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे चपाती छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे मस्त कुरकुरीत आणि एकदम मस्त आपली इथे छान चपाती भाजली गेलेली आहे. रोटी चाट एकदम टेस्टी आणि क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला छान एकदम दोन्ही साइडनी आपल्याला हे चपाती छान भाजून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत आपण इथे चपाती छान भाजून घेतलेली आहे. तर इथे आपलं रोटी चाट बनवण्यासाठी आपलं हे बेस बनवून तयार झालेलं आहे. तर हे रोटी चाट आपली मस्त चटपटीत चवीची बनण्यासाठी इथे मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. तर हे घरीच टोमॅटो सॉस करून घेतलेला आहे म्हणून थोडंसं पांढरट वाटत आहे. तर हे टोमॅटो सॉस आपल्याला पूर्ण या चपातीवरती छान पसरवून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस लावण्याच्या ऐवजी तुम्ही इथे ग्रीन चटणी लावून घेतलात तरी पण हे आपली रोटी चाट एकदम चवीला छान लागते. तर या रोटी चाटवर आपण जे फिलिंग करून ठेवली होती कांदा, टोमॅटो आणि गाजर, ती फिलिंग आपल्याला पूर्ण या चपातीवरती छान पसरवून घ्यायचं आहे. पूर्ण या चपातीच्या कडेपर्यंत आपल्याला हे फिलिंग्स पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आपण पूर्णपणे या चपातीवरती छान स्टफिंग पसरवून घेतलेली आहे. तर यावरती आपल्याला घालून घ्यायचा आहे चाट मसाला. चाटचा प्रकार म्हटल्यानंतर चाट मसाला तर आलाच पाहिजे. तर इथे वरती मी छान थोडंसं चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे बारीक पिवळी शेव घालून घ्यायचं आहे. तर भरपूर प्रमाणात हे शेव घालायची म्हणजे एकदम चाट चवीला छान लागते. शेव घालून झाल्यानंतर यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर यावरती खिसून चीज जरी घातलात तर हे चाटची रोटी एकदम चवीला भारी लागते. या चाट रोटीला आपल्याला पिझ्झा कटरने किंवा सुरीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस आपण हे बेस छान भाजून घेतला होता, त्यावेळेस तुम्ही लगेच काढून जर कट करून घेतलात, नंतर हे सगळे जिन्नस घातलात तरी पण चालेल. पण इथे मी सगळे जिन्नस घालून अशा पद्धतीने हे पिझ्झा कटरने छान हे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर इथे आपला मस्त शिळ्या चपातीपासून किंवा उरलेल्या चपातीपासून मस्त टेस्टी आणि क्रिस्पी आपला रोटी चाट बनून तयार झालेला आहे. तर हा रोटी चाट आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर बघितलात तुम्ही उरलेल्या चपातीपासून एकदम टेस्टी आणि क्रिस्पी आणि चवीला एकदम भारी लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपातीपासून रोटी चाट करून बघा. चवीला एकदम भारी लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.